लातूर शहर आणि जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या पंपांवर जर आपण पाहिलं तर डिझेलचा तुटवडा जो आहे तो पाहायला मिळतो आहे। अनेक ठिकाणी जे आहे ते डिझेलची विक्री थांबलेली आहे। लातूर शहरामधलं हे चित्र आपण दाखवत आहोत। आपण जर पाहिलं तर लातूर शहरामध्ये देखील डिझेल जे आहे ते नाही आहे आणि त्यामुळं वाहनधारकांची अडचण होते। डिझेल नाही आहे। डिझेल नाही म्हणायचो। कुठे जायचं तुम्हाला? कुठं? आम्हाला आता पुण्याला जायचं आहे। हां, आम्ही लग्नपत्रिका देत वाटप झाला तर डिझेल नाही। आता लग्न तर 2 दिवसावर आलेलं आहे। हां, सध्या आता नगदी अडचण आली। आता काही तर थोडं बहुत तर आम्हाला तर थोडं बहुत बी नाही म्हणायचं। हां, लातूर शहरामध्येच विचारणा केली का बाहेरून तुम्ही? लातूर शहरामध्ये केली, औसा शहरात केली। इथं औषधून इथं आलो, इथं तर भेटेल म्हणून तर इथं बी नाही। आता गाडी रिजवावं लागली आहे पूर्ण। लातूर शहरामधली ही स्थिती आपण दाखवत आहोत। आपण जर पाहिलं तर डिझेलचा तुटवडा जो आहे तो लातूर शहरामध्ये जाणवत आहे। वेगवेगळ्या ठिकाणी जिल्ह्यातल्या ठिकाणी जर जे आहे ते पंपावर डिझेल विक्री जी आहे ती थांबवण्यात आलेली आहे, कारण स्टॉक जो आहे तो पंपांवर उरलेला नाही आणि त्यामुळं डिझेल जे विक्री आहे थांबलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। तर सलग सुट्ट्या आल्यामुळं देखील डिझेल विक्री जी आहे किंवा डिझेलचा स्टॉक जो आहे तो पंपापर्यंत पोहोचलेला नाही अशा प्रकारचं सांगण्यात येत आहे आणि त्यामुळं डिझेलचा तुटवडा जो आहे तो लातूर जिल्ह्यामध्ये आणि लातूर शहरातल्या अनेक पंपांवर होताना पाहायला मिळतं आहे। वाहनधारकांना किंवा वाहन चालकांना मोठी अडचण जी आहे ती या डिझेल तुटवड्यामुळं होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। लगनसराईचे दिवस आहेत आणि शेती कामाच्या मशागतीचे सुद्धा दिवस आहेत आणि त्यामुळं डिझेलची आवश्यकता असते वाहनांना। मात्र डिझेलचा तुटवडा जो आहे तो पाहायला मिळतो आहे आणि डिझेल सप्लाय होत नसल्यामुळं अनेक कामं जी आहेत ती ठप्प होताना लातूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहेत। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।